ज्ञानेश्वरी दर्शन अध्याय 14. ज्ञानेश्वरीच्या 14व्या अध्यायात एक अत्यंत महत्त्वाचा आणि सूक्ष्म विषय समोर येतो, तो म्हणजे त्रिगुणांचा विचार. सृष्टीतील प्रत्येक वस्तू, प्रत्येक मनुष्य आणि प्रत्येक अनुभव यामागे सत्व, रज आणि तम हे 3 गुण कार्यरत असतात. हे गुण जीवाला कसे बांधतात, त्यांची कार्यपद्धती काय आहे आणि या गुणांच्या पलीकडे जाणारा गुणातीत मनुष्य कसा ओळखावा, हा संपूर्ण विचार या अध्यायात उलगडतो. या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी ज्ञानेश्वर माऊली अत्यंत आदराने आपल्या गुरूंना निवृत्तीनाथांना वंदन करतात. ते आपल्या गुरूंचं वर्णन करताना म्हणतात की ते ज्ञानरूपी प्रभात सूर्य आहेत, करुणेचा अखंड महासागर आहेत आणि खऱ्या अर्थाने जगाला मार्गदर्शन करणारे आचार्य आहेत. ते नम्रतेने सांगतात की ज्या परमसत्याचे वर्णन करताना वेदांनाही अडचण येते, ते सत्य मी शब्दात कसं सांगू शकतो. आणि म्हणून ते गुरुचरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतात की गीतेतला गूढ अर्थ स्पष्ट करून तो मराठी भाषेत रसाळ आणि सर्वांना समजेल असा सांगण्याच्या कार्यात गुरूंनी कृपा करावी. आणि यानंतर ज्ञानेश्वर माऊली एक अतिशय सुंदर अध्याय संगती सांगतात. 13व्या अध्यायात क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा विचार झाला. त्या विचारातून पुढे एक प्रश्न निर्माण होतो की जीवाला या संसारात बांधून ठेवणारे घटक कोणते, ते कसे कार्य करतात आणि त्यांच्यापासून मुक्त कसं व्हायचं. आता याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हा 14वा अध्याय आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की खरं ज्ञान बाहेरून मिळवायची गोष्ट नाही आहे, ते प्रत्येकाच्या आतच असतं. खरं तर ते जीवाचं मूळ स्वरूपच आहे, परंतु जीवाला संसारातल्या नाशवंत विषयांची चटक लागते. सुख, भोग, प्रतिष्ठा आणि इंद्रियांच्या मागे धावणारं जीवन, आणि या मोहामुळे तो स्वतःजवळ असलेलं खरं ज्ञान विसरून जातो. जर जीवाने या विषयांमध्ये गुंतलेलं मन पुन्हा अंतर्मुख केलं आणि आपल्या अंतःकरणात असलेल्या त्या ज्ञानाकडे वळवलं, तर त्याची जन्ममरणाच्या दुःखाची अखंड साखळी जी असते ती तुटते आणि तेव्हा तो परमेश्वराच्या स्वरूपाशी एकरूप होतो. जसा परमेश्वर अनंत आणि आनंदमय आहे, तसाच आनंद त्या जीवाला अनुभवायला मिळतो. आता बघूया अज्ञानाची सुरुवात कशी होते. भगवंत सांगतात की जीव जेव्हा आपल्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान विसरतो, त्या अवस्थेला अज्ञान म्हणतात. या अवस्थेत मनुष्याला ना आपल्या खऱ्या आत्मस्वरूपाची जाणीव असते, ना मी देह आहे ही चुकीची कल्पनाही स्पष्टपणे समजते. अज्ञान म्हणजे जणू चैतन्याच्या प्रकाशावर पडलेलं एक आवरण आहे. या आवरणामुळे आत्म्याचा प्रकाश अस्पष्ट होतो. भगवंत पुढे सांगतायत आपल्याला की संपूर्ण विश्व हे जरी विविध रूपांनी भरलेलं दिसत असलं, तरी त्यामध्ये ओतप्रोत भरलेलं सत्य एकच आहे आणि ते आहे परमात्मा. जगातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक जीव, प्रत्येक अनुभव यामागे त्याचीच सत्ता कार्यरत आहे. जेव्हा जीवाला आपल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होते, तेव्हा त्याला दिसणारं हे वेगळेपण हळूहळू नाहीसं होतं. जग वेगळं आहे आणि मी वेगळा आहे ही भावना मावळते आणि त्या ठिकाणी एकत्वाचा अनुभव निर्माण होतो. पण जेव्हा जीवाला स्वतःची ओळख होत नाही, तेव्हा तो अज्ञानाच्या प्रभावाखाली येतो. आणि या अवस्थेत सत्व, रज आणि तम हे 3 गुण जीवाला पुढील जन्मांसाठी बांधून ठेवतात. आता सत्वगुण वाढला की मन शांत आणि विवेकी होतं, विषयांपासून काही प्रमाणात दूर राहण्याची प्रवृत्ती निर्माण होते, ज्ञानाची आवड वाढते. पण तरीसुद्धा मी ज्ञानी आहे असा सूक्ष्म अहंकार कुठेतरी असतोच. त्यामुळे सत्वगुणही जीवाला पूर्ण मुक्त करू शकत नाही. तो सुख आणि ज्ञान यांच्या पाशांनी बांधलेला राहतो. रजोगुण वाढला की मनुष्य सतत कर्म, धावपळ आणि विषयभोगांच्या मागे धावत राहतो. त्याला प्रतिष्ठा, सत्ता, भोग यांची सतत इच्छा असते. त्याचं जीवन अखंड धडपडीत जातं. आता तमोगुण वाढला की मनुष्य अज्ञान, आळस आणि मोह यामध्ये अडकतो. विचारशक्ती मंदावते, विवेक नष्ट होतो आणि जीवन प्रमाद, आळस आणि निद्रा यातच निघून जातं. तर अशा प्रकारे 14वा अध्याय आपल्याला हीच एक गोष्ट तर अशा प्रकारे 14वा अध्याय आपल्याला काय शिकवतो, हीच एक महत्त्वाची गोष्ट शिकवतो की आपलं जीवन, आपले विचार आणि आपली कर्म या सर्वांवर त्रिगुणांचा प्रभाव असतोच. पण मनुष्याचं अंतिम ध्येय काय असायला हवं, फक्त सत्वगुणात राहणं नाही, तर या 3ही गुणांच्या पलीकडे जाणं म्हणजेच गुणातीत होणं हे ध्येय असायला हवं असं सांगितलंय.
यानंतर अर्जुन भगवंतांना एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारतो की गुणांच्या पलीकडे गेलेल्या पुरुषाचं आचरण कसं असतं आणि तो या त्रिगुणांच्या बंधनातून कसा मुक्त होतो. आता ह्या प्रश्नाला श्रीकृष्णसुद्धा अतिशय सुंदर उत्तर देत आहेत. ते सांगतात की गुणातीत पुरुषाच्या ठिकाणी जरी सत्व, रज आणि तम या तीनही गुणांचे विविध आविष्कार दिसले तरी तो त्या गुणांशी तादात्म्य करत नाही, म्हणून त्या गुणांचे परिणाम त्याच्या चित्तावर होत नाही. सत्वगुणामुळे तो स्वतःला ज्ञानी किंवा श्रेष्ठ समजत नाही, रजोगुणामुळे तो स्वतःला कर्मठ मानत नाही आणि तमगुणामुळे स्वतःला अज्ञानग्रस्तसुद्धा ठेवत नाही, समजत नाही. त्यामुळे या गुणांपासून उत्पन्न होणारे सुख दुःख त्याला स्पर्शही करू शकत नाही. गुणातीत पुरुषाचं खरं लक्षण म्हणजे त्याच्या ठिकाणी देहाशी असलेलं तादात्म्य पूर्णपणे नाहीसं झालेलं असतं. त्यामुळे सुख दुःख असेल, मान अपमान असेल, निंदा स्तुती, सोनं माती ह्या अशा सगळ्या द्वंद्वांचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. देहाशी असलेली ओळख संपल्यामुळे भोगांसाठी कर्म करण्याची प्रवृत्तीही त्याच्यात उरत नाही. कर्म तो करतो, पण हे कुठल्या तरी इच्छेने, कुठल्या तरी वासनेने, कुठल्या तरी लालसेने तो करत नाही. आणि यानंतर भगवान त्या त्रिगुणांच्या बंधनातून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय सांगतात, तो म्हणजे अव्यभिचारी भक्ती, म्हणजेच अखंड, निष्कपट आणि अनन्य भावाने परमेश्वराची भक्ती करणं. भक्ती म्हणजे फक्त बाह्य पूजा का? अजिबात नाही. तर परमेश्वरा वाचून दुसरं काहीच सत्य नाही आहे हा दृढ अनुभव, हा दृढ विश्वास. जेव्हा मनुष्य आपलं चित्त पूर्णपणे परमेश्वरात विलीन करतो तेव्हा त्याच्या आणि विश्वाच्या मध्ये असलेला भेद नाहीसा होतो. त्याला दिसू लागतं की विश्वरूपाने परमेश्वरच सर्वत्र आहे आणि अशा अवस्थेत भक्त आणि भगवंत यांच्यात वेगळे पण राहत नाही. अनादी ऐक्याची जाणीव होणं हेच खऱ्या भक्तीचं सार आहे. या अध्यायाच्या शेवटी संजय हा संवाद धृतराष्ट्र यांना सांगतायत, पण धृतराष्ट्र काय पुत्रस्नेहाच्या अंधत्वाने ग्रस्त असल्यामुळे त्यांचं लक्ष त्या दिव्य ज्ञानाकडे नसतंच. धृतराष्ट्राला फक्त आपल्या पुत्रांच्या विजयाची बातमी ऐकायची असते. त्यामुळे भगवंतांचं हे अमूल्य वचन निरर्थक वाटतंय धृतराष्ट्राला. संजय मात्र द्विधा अवस्थेत आहे. एका बाजूला त्याला आपल्या राजाची दया येते की तो इतक्या महान ज्ञानापासून वंचित राहतोय, तर दुसऱ्या बाजूला श्रीकृष्णांच्या वचनांनी त्याच्या अंतःकरणात आनंदाच्या लहरी उठत आहेत. आणि अशा या सात्विक भावनेने भारलेल्या संजयच्या या स्थितीचं वर्णन करून ज्ञानेश्वर माऊली आपला हा ज्ञानेश्वरीचा 14वा अध्याय समाप्त करतात, पूर्णत्वास नेतात. खूप सुंदर असा अध्याय आहे. खूप सविस्तर शब्दात मी माझ्या परीने समजवण्याचा प्रयत्न केला आहे. जितकं मला समजलं ह्या अध्यायाचं वाचन करून, ह्या अध्यायातल्या ओव्या समजून घेऊन ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा हा प्रयत्न होता. पुन्हा भेटूया पुढील अध्यायात. त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.